तर भारत जोडो यात्रेतून संजय राऊत बोलतात, थेट जाऊया. राहुल गांधीजी शरद पवार साहेब, नाना पटोलेजी, बाळासाहेब थोरात, जयंतरावजी पाटील, यशोमती ठाकूर आणि मंचावरील शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, उपस्थित शेतकरी बंधू भगिनी, आपण राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जमलेलो आहोत. राहुल गांधी हे आपल्या सगळ्यांचे नेते आहेत. संपूर्ण देशामध्ये भारत जोडो न्याय यात्रा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये पोहोचलेले आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर काश्मीरमध्ये चाललो भारत जोडो यात्रेत, आणि खरंच मला असं वाटलं की हा नेता देश जोडण्यासाठी, माणसांची मनं जोडण्यासाठी या देशामध्ये चालतो आहे. मला आठवत आहे, इंदिरा गांधी होत्या आपल्या, आणि इंदिरा गांधी जेव्हा देशामध्ये राजकारण करत होत्या तेव्हा एक घोषणा आम्ही सगळेच देत होतो, इंदिरा गांधी आई है, नई रोशनी लाई है. आज तीच नवी रोशनी घेऊन, नवा प्रकाश घेऊन या देशात आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. माझं आव्हान आहे, राहुल गांधी हजारो किलोमीटर या देशामध्ये चालतायत, लोकांना भेटतायत, लोकांशी चर्चा करतायत, आणि राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत. स्वतःच्या मन की बात फार कमी बोलतायत. काही लोक फक्त आपल्याच मन की बात सांगतायत, माझंच ऐका, दुसरं कोणाचं ऐकायचं नाही. राहुल गांधींचं मी पाहतोय, ते शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मन की बात ऐकतायत आणि त्या संदर्भात आपल्या भूमिका व्यक्त करतायत. राहुलजी महाराष्ट्रात आलेले आहेत. राहुल गांधी आता 2 दिवसात मुंबईला पोहोचतील, महाराष्ट्राच्या राजधानीत पोहोचतील. तिथेही त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल. पण या देशामध्ये मोदींसाठी, अमित शहासाठी ज्या प्रकारे भाड्याने लोक आणावी लागतात, तशी या भारत जोडो यात्रेमध्ये, भारत जोडो न्याय यात्रेमध्ये चालण्यासाठी, सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत. लोक स्वतःहून येत आहेत, लोक स्वतःहून चालतायत, लोक स्वतःहून आपले विचार मांडतायत, आणि हीच आपल्या देशामध्ये परिवर्तनाची नांदी आहे. आपण चांदवडला आहोत. चांदवड ही कांदा नगरी आहे, कांदा नगरी. पण या कांद्यानं शेतकऱ्याला आज पूर्ण रडवलेलं आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये गद्दार आमदार आणि खासदाराला भाव मिळतो 50-50 कोटी रुपये. बरोबर ना? आमदार खासदाराला, गद्दाराला 50-50 कोटी रुपये भाव दिला जातो, पण शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. आणि देशाचे पंतप्रधान हे स्वतःला विश्वगुरू समजतात, जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, आणि या देशातला शेतकरी मात्र रडतो आहे.
ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. बेरोजगारीच्या गोष्टी करतात हटवण्याच्या. 2 कोटी लोकांना रोजगार ही मोदीची गॅरंटी. पण कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याशी संबंधित 25 लाख लोक या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार झालेले आहेत. कांदा उद्योगाचं 20,000 कोटी रुपये नुकसान झालंय. नाशिक, धुळे, सोलापूर, नगरला याचा मोठा फटका बसलाय. फक्त कांदा नाही तर कांद्यावर अवलंबून असलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय, शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, मजूर, ट्रान्सपोर्टर भिकायला लागलेला आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान इथे आले नाशिकला आणि त्यांनी कांदा आंदोलकांना अटक करून नजर कैदेत ठेवलं. हे आमचं शेतकऱ्यांच्या विषयीचं धोरण आहे. असे पंतप्रधान या देशामध्ये कधी काळी जय जवान जय किसान हा नारा आपण घुमवला होता, हा नारा आपण दिला होता. पण या देशामध्ये आज किसान आणि जवान दोघांची अवस्था खराब आहे. काश्मीरच्या सीमेवर जवान मरतो आहे आणि देशामध्ये सर्वत्र किसान मरतो आहे. ही या प्रधानमंत्री मोदीची गॅरंटी आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना या देशाला उज्ज्वल भविष्याची गॅरंटी देण्यासाठी राहुल गांधीजीने एक यात्रा काढली. राहुल गांधीजी एक संघर्ष करतायत. त्या संघर्षाच्या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या 3 पक्ष सामील आहेत, या 3ही पक्षांनी ठरवलेलं आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी आंबेडकरांची आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की हा जो संघर्ष या देशामध्ये हुकुमशाहीच्या विरुद्ध सुरू आहे, त्या संघर्षामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असायला पाहिजे. हा आपला कांदा शेतकऱ्याला भाव मिळत नाही, पण काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कंपन्या स्थापन केल्या. त्या कंपन्यांचं मूळ गुजरातमध्ये आहे. आमचा कांदा खरेदी करायचा आणि गुजरातच्या माध्यमातून चढ्या किमतीनं विकायचा, अशा प्रकारचा गुजरात पॅटर्न या कांद्याच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भिकेला लावलेला आहे. हे कोण व्यापारी आहेत कांद्याचे, ज्या इकडल्या शेतकऱ्यांना छळतायत, नाडतायत? हे अमित शहांनी सांगायला पाहिजे. या कंपन्या कोणाच्या आहेत की आमच्या शेतकऱ्याकडून कांदा घेऊन स्वस्तात तिथे बाहेर दिला जातो आहे. या देशामध्ये सध्या एकच गॅरंटी आहे नरेंद्र मोदीची, ती म्हणजे फक्त आम्हीच खाऊ, शेतकऱ्याला खाऊ देणार नाही, शेतकऱ्याचा चुली पेटू देणार नाही, शेतकऱ्यांच्या मुलाबाळांना रोजगार मिळू देणार नाही. आणि हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्रितपणे या ऐक्याची वज्रमूठ आपल्याला दाखवावी लागेल. आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या देशाची सूत्र ही इंडिया आघाडीकडे द्यावी लागते. आणि मला खात्री आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला ज्या प्रकारचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात देशात मिळतोय, हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.